रायगडच्या पेण तालुक्यातील खारेपाट भागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे। याच प्रलंबित पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी खारेपाटातील नागरिकांच्या वतीने पेण येथील महात्मा गांधी मंदिर ते प्रांत कार्यालय असं धोंडबा आंदोलन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये धोंडबा नामक ग्रामदेवतेची वेशभूषा करण्यात आली होती। तर काही महिलांनी मोर्चामध्ये रिकामे हंडे डोक्यावर घेऊन प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधात घोषणा देऊन पेण शहरातील महात्मा गांधी वाचनालयापासून प्रांत कार्यालयावर शेकडो ग्रामस्थांनी मोर्चा काढला। या आंदोलनानंतर या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या वतीने जी आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होणार असल्याची नोटीस जाहीर करण्यात आली होती, ती नोटीस तुर्तास रद्द करून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे। या आंदोलनाला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला। या आंदोलनाला काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शवला होता। पाणी द्या, पाणी द्या, प्रशासन देवा पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, प्रशासन देवा पाणी द्या, पाणी द्या, प्रशासन देवा पाणी द्या। खारेपाटाला पाणी मिळालंच पाहिजे, खारेपाटाला पाणी मिळालंच पाहिजे, खारेपाटाला पाणी मिळालं पाहिजे। कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार। सर्वांनाच एवढी पोट गिळक आहे की खारेपाटामध्ये पाणी मिळालंच पाहिजे, तर मग हे पाणी मिळत का नाहीये? धरणामध्ये पाणी मुबलक साठा आहे, अगदी धरणाची लेवल मेंटेन करायला शेवटच्या महिन्यांमध्ये पाणी हे सोडायला लागतं। मग ते पाणी जर आपल्या गोरगरिबांच्या घरामध्ये गेलं तर यांना काय अडचण असणार आहे? हा एक सर्वसामान्य प्रश्न मला एक पडलेला आहे। आणि आता जी पाणी टंचाई यांनी आपल्यावरती लादलेली आहे, मी खरंच म्हणतो लादलेली आहे, कारण मुबलक साठा असताना जर तुम्ही पाणी देऊ शकत नसाल तरी तुम्ही जाणून बुजून लादलेली पाणी टंचाई आहे। याचा नक्की हेतू काय? जी MMRD येते त्याच्यासाठी आपली गावाच्या गावा यांना खाली करायचं नाहीत ना, हा एक प्रश्न माझ्या मनात एक उद्भवतोय। आणि जर आता 3 दिवसात लोक पाणी कसं आहे तसं वापरतात आणि तुम्ही 7 दिवसात ते पाणी देताय, तर याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम या खारेपाट संघटनेने मांडलेलं आहे। आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि सक्रिय पाठिंबा देतो। नुसतंच बोलून नाही तर आज आमचे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत। असं जर सर्वांनी एकत्रितरित्या, कारण अमुक पक्षाच्या लोकांच्या घरात पाणी जाते तर अमुक पक्षाच्या लोकांच्या पाणी घरात जात नाही, असा काही विषय नाही आहे। पाणी ही समस्या सर्वांचीच आहे, त्याच्यामुळे पाणी नळाचं पाणी येतं ते पक्ष बघून काय नळाचं पाणी घरात जात नाही। तर या संघटनेने जे आंदोलन आता पुकारलेलं आहे, मला वाटतं हे अंतिम आंदोलन असावं, कारण लोकांचा सहभाग ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात लोकांचा सहभाग दिसत नाही। तर लोकांना याची गरज नसेल, पाण्याची गरज नसेल, तर एक कार्यकर्ता म्हणून आपण किती लढायचं, किती सांगायचं लोकांना, याचा देखील आपण विचार केला पाहिजे। त्याच्यामुळे आजचं आंदोलन 100% आपण यशस्वी करणारच आहोत, त्याबद्दल वादच नाही। मुठभर असलो तरी आपण अगदी म्हणजे आपल्या विचारांनी आपण लाख मोलाचे आहोत, इतकंच बोलीन। आणि आजचं हे आंदोलन टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।